मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रामभक्त मारुती ही कथा. वानरांचा राजा केसरी याच्या बायकोचे नाव अंजनी होते. ती फार सुंदर होती. वायुदेव प्रसन्न झाल्यामुळे तिला एक मुलगा झाला. त्याचेच नाव मारुती किंवा हनुमान. मारुती फार बलवान होता, पराक्रमी होता. त्याचा जन्म झाला त्यावेळी सूर्य उगवत होता. सूर्याचे लाल लाल गोल बिंब पाहून मारुती म्हणाला, किती मोठं सुंदर फळ आहे हे, मला हे फळ हवं. अंजनी म्हणाली, अरे वेड्या, ते फळ नाही, तो सूर्य आहे. आगीचा प्रचंड गोळा आहे. तू एवढासा चिमुरडा, तुला तो सूर्य कसा मिळणार रे? पण मारुतीची समजूत पटेना. तो म्हणाला, आई बघ तर खरं, मी उंच उडी मारतो आणि ते फळ आणतो. आणि मारुतीने सूर्याकडे झेप घेतली. हा हा म्हणता तो सूर्याच्या खूपच जवळ गेला. अंजनी माता कौतुकाने मुलाचा पराक्रम पाहत होती, पण तिला काळजीही वाटत होती. सूर्याने या चिमुरड्याला जाळून टाकले तर? मारुती वेगाने सूर्यापाशी गेला. सूर्याला पकडण्यासाठी त्याने हात सरसावले. देवांचा राजा इंद्र आकाशातून पाहत होता. एक छोटासा वानर सूर्याला पकडणार की काय? इंद्राला मोठी काळजी वाटू लागली. जर यांनी सूर्याला पकडले तर हाहाकार होईल. जगात काळोख पसरेल. कुठेही पाण्याचा थेंब दिसणार नाही. मग झाडे, पशु, पक्षी आणि माणसेही मरून जातील. इंद्राने आपले वज्र मारुतीवर फेकले. त्यामुळे मारुती बेशुद्ध झाला. मग इंद्राने त्याला हळूच उचलले आणि अंजनीच्या मांडीवर आणून ठेवले. मारुती हळूहळू मोठा झाला. सुग्रीव हा वानरांचा राजा होता. मारुती त्याचा सेनापती झाला. येथेच त्याची श्रीरामाशी पहिली भेट झाली. तो श्रीरामाचा थोर भक्त बनला.